10 ती. हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर बघा, आजी आली आपल्याकडे. आजीची भाजी बघा किती आहे. भाजी ती का आजींची? कोथिंबीर भाजी. बघा कोथिंबीर कशी आहे. किती दिली आजी? 102. आणि हे गावरान लसूण आहे बघा, मला दाखवते कसं आहे बघा लसूण. हे अर्धा किलो आहे, 100चा अर्धा किलो ना आजी? 100चा अर्धा किलो हे लसूण आहे. आणि ही 2 कोथिंबीरच्या पेंड्या 20 रुपयाच्या, 120 झालं. अजून काय आणले आजी? आजीचं काढ व्यवस्थित आहे. आजी काढायचं व्हिडिओ मध्ये बसले आजी दिवसचं काढा की. अजून काय भाजी आहे? ही भाजी मोकळी करून बघती तुला देते. कुठली लई भाजी लागते. कुठली भाजी आजी? काय आहे ह्या भाजीचं नाव? त्याचं नाव डोका आहे. तू करून तर बघ मोकळी अजून येत नाही. 2-4 राहायची लई बाया घेते त्याची. मोकळी करायची. तिथं नाही हे आहे चुका चुका आणि राजगिरा. हां ही 15ची. आणि ही कशाची भाजी? मुळ्याची डोश्याची भाजी आहे बघा. ही पुण्याला डोश्याची भाजी. डोश्याची भाजी म्हणतात म्हणताना आता नवीनच आली ही भाजी. आणि तुला सांगते त्याची देठ पण वाया घालवायची नाही. आणि बघा ही आहे करडी. करडी भाजी. करडीची भाजी दाखवा. आणि ही आहे पालक. सगळ्या दिवशी भाज्या आजीकडे, सगळ्या दिवशी. लसूण घरी पण लावल्या दिवशी ताज्या भेटतं आणतात आजीकडे. काढून. आणि आणि ह्या आजी- नेहमी माझ्याकडे येतात बघा. ताज्या लावलेल्या भाज्या आणता ना तुम्ही काढून? ताज्या लावलेल्या भाज्या ताजी ताजी. वेळेला म्हटलं मी याला वेळ मानतो ना. तांदूळ साग सगळ्याच भाज्या आहेत. मी देते बघा एवढ्या भाज्या. किती झाल्या घ्यायचं? 15, 20, 25 लाख. 15, 20 लसणाचं 100. करडी ना गं. मम्मी नडमेल हो मम्मी. ए, माझा फोटो काढ. आणि नडमेल हो. होय रे. तुला सांगते मी. आमच्या आजीचा पोराचा मोबाईल. व्हिडिओ नक्की बघा, कारण आजीला किती आनंद झाला बघा. मी व्हिडिओ काढते म्हणल्यावर त्या बसते व्हिडिओ काढायसाठी. तर आणपरी कॅमेरा पुढे आणून आपण भाजी दाखवू आजीच्या किती भाज्या आहेत ते. तर बघा, मी अशा लांब जर कॅमेरा दिसायला पाहिजे. बघा ह्या भाज्यापाला किती घेतल्या तिला. आजी देशी आणि भाजी सकाळचं सगळी. ऊन किती कडक पडले बघा आमच्याकडे. पाऊस तर नाही आमच्याकडे. लसूण. आजी स्वतः शेतात त्यांच्या भाज्या लावते. स्वतः करताना आजी तुम्ही शेती हो, शेतात. बघा. स्वतः त्यांचं करा. वय किती आहे बघा. तुमचं वय किती? वय माझं वय हा. जवळजवळ 70च्या पुढे या. 70. 70, तरी इतकं काम नाही. आरू पर्स मला 200 40 रुपये घेऊन ये वर्ष का? झालं भाजी. बघा किती आरू. ताज्यामुळे सगळं. 200 रुपये घेऊन ये. थांबा तुम्हाला आजीचा व्हिडिओ दाखवते मी. बोला आजी. 40 पालक. वर्ष झालं भाजी पालक विकते. तुम्ही पालक इथं दाखव. बघा, माझ्या सद्गुरू कृपेने. पालक दाखव. पालक. जय सद्गुरू. पालक. मग किती ताज आहे. आळूची भाजी आहे. आळूची भाजी. 5ला 1. एक द्या मला आजीला बी आळूचं. 2 घे. द्या 2. आरू माझ्या पाकिट मधलं आणतो 200 रुपये. दाखवाय राहून नाही बघा. ह्याचं किती द्यायचं? ह्याचं 10 ना? हम्म. ह्याचं 10. घे अजून एखादी. बस झालं. बस. बस. वाट म्हणजे बनवू वाट. ह्याचं 15 धरलं का? हम्म. 25. आता ही मोबाईलचं कुठे जातं? सगळ्यांना युट्यूबला. सगळ्यांना. युट्यूबला. हे आमच्या तुम्ही कळत नाही त्याचा फोन नंबर घे. दादा माळी म्हणून आहे. राहू द्या. नको राहू द्या. तसं नाही बोलायचं आपल्याला कोणाबद्दल. नको आजी नको. नको परी ठेव. त्या म्हणतात की माझा मुलगा मला सांभाळत नाही. जाऊ द्या त्यांचं त्यांच्या पद्धतीनं ते. जाऊ द्या सोडा. त्याच्यावर कुठलं ये येतं का? नाही येत. तरी तिच्या मोबाईलवर फोन करायचं. नको. राहू द्या. जाऊ द्या सोडा विषय. आजी काय म्हणतात बघा. तुझे मोबाईल कुठले आजी? जाऊ द्या, तुमचा शरीराचा व्यायाम तर आहे. हां. नाही सांभाळ तर नाही पुरीला सांभाळ. जाऊची की माझा हेडी माझ्या नातीला एवढ्याच आहे. बघ की माझा म्हणून ताईने फोटो काढ. पुरीला जाऊची त्यांना नाही. बरं बरं. काय पुरीला जाऊची. नंबर पुरींची कुटुंब तसं नाही, फक्त त्यांना सांगायचं की कविता मोहिते असं सांगा त्यांना. कविता म्हणून. हा बघा हे पैसे किती झाले बघा. आजी नंबर सांगा ना. ए दादा नको माळी. थांब 1 मिनिट. दादा माळी. लसूण 100चा आणि 20 रुपये 120, 130, 140, 145. झालं. दादा माळी. 45 145. आणि 45 द्यायचे.
म्हणजे मला 50 आणि वर 5 55. 55 रुपये द्या. आजी नाही आली. बघा कशा आहेत आजी, किती किती स्ट्रॉंग आहेत बघा ते. आपल्याला थोडंसं काम जास्त वाटलं की घरातलं की आपण आजारी पडतो. आजी नाही लागत आजी. तर बघा आजी हम्म. मस्त कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओमध्ये? मस्त वाटलं. होय, तुमची आठवण राहील ही. हा तुमच्या मुलींना सांगायचं की हा म्हणूनच मुलींना कविता मोहिते हा चॅनल नुसतं कविता मोहिते म्हटलं ना येतं सगळं मग Google वर. मला लिहून दे किती नंबर नंबर नाही, नाव नाव. आणि त्या पोरीला सांगायला म्हणजे माझ्या ध्यानात बरं, नव्हे बरं, कविता बरं, मोहिते. बरं. हा. आणि जाऊ द्या, कसं असतं माहिती का, ज्याची कर्माची फळ ती भोगत असेल, काय कुणाला बोलायचं नाही. हा, हा. नाही नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत सुखी राहायचं, खायचं, निवांत राहायचं. चटणी भाकर का असा ना खाऊन मस्त चटणी. राहा. मला भाजी आणि तुम्ही असं नसेल. फिरताय ना, हे चांगलं आहे तुमच्यासाठी. मला भाजी नसलं का नाही माझा हात पाय मध्ये मला भाजी नव्हती, भाजी करत नव्हती तर मला पाक टेन्शन कमी झालं. होय, तेवढीच भाजी आणायची. परवा दिवशी तर कवा केली बघा काल भाजी. बरं. 10 वाजता भाजी केली, भात केला, शिपूचं भाजी मिरची त्याच्यात कंदून टाकली, शेंगदाणा वरून टाकली, भात भाजी भरपूर. तुम्ही ना माझ्या शेजारी पाहिजे तर राहायला, मी तुमचा रोज व्हिडिओ टाकला असता युट्यूबला. ते लिहून दे तुझ्या यायचा नंबर. नाव लिहावं लागतं. हां नाव लिह. आण वहीन पेन आणि त्याला लिहून देते. तर चला मित्रांनो, बाय. आजीशी गप्पा मारल्या कसं वाटलं, आजीचा स्वभाव. आणि त्या आता पण शेती स्वतः करते. शेती किती आजी तुम्हाला? शेती पोराला दिली 2.5 एकर आणि मी आता अर्धा एकर मध्ये तुम्ही भाजी लावता ना? भाजीपाला जनावर माझी मी शेरड माझी ती हे बरी. त्यांची बी भाजी काही नाही. मी पोराचं काही नाही देत, आपलं माझी मला कष्ट करून खाते. होय. आणि पोरगं काय देत नाही. माझी माझी जमीन घेतली माझ्या पुरती बघा, मी करून खाते. रिॲलिटी आहे आजकालची. दूध पण सत्य कधी नाही मला सत्य परिस्थिती आजकालची बघा. अशी विकत आहे. घेऊन खाते मी दूध. बघा कसं आहे. आणि लोक म्हणतात की मुलगा पाहिजे, वंशाला मुलगा दिवा पाहिजे. पाहिजे. 16 कसं आहे वर्ष बघा. झालं आपल्याला वय. कोणाला हे करायचं नाही बरं का. हा? आपल्याला कोणाचं म्हणजे नाव घेऊन म्हणजे युट्यूबवर हे करायचं नाही, कोणाच्या नावाची बदनामी नाही करायचं आपल्याला. पण जे आहे ते तुम्हीच बोलताव ना, सांगितलं की असं आहे म्हणून. जाऊ द्या, सोडा, सुखी राहावा. सुखी राहावा, ते बी सूचना आपण देतो. त्याचं बी चांगलं होऊ दे. शेवट तीच आहे पण मग तेच आहे. हाय तर पाणी पाजणार कोण आहे? तीच आहे लेकच आहे की. पण कळत नाही व. जाऊ द्या, असू द्या. आता ही ना आली तर बोलली नाही, तिचं काम नव्हतं का हो बोलायचं. सोनबाई होय. सुनबाईची आई बरं, आणि जोरबारीने येते व बोलती लिंब आहे का लिंब आहे की? आणि जोरबारीने द्या बोलती. 5 रुपये. 5 रुपये किलो. 5 रुपये घेते. तर 150 रुपयाचा माळवा घेतला आजीकडून आपण. तर बघा, तर अजून एकदा दाखवतो तुम्हाला आजी. शेरडी. कसा वाटला आजीचा स्वभाव सांगा मला. तब्येत कशी आहे त्यांची बघा. स्वतः कष्ट करणार शेतात, भाजीपाला लावणार, मस्तपैकी एक भाकर खाऊन नंबर बी लिहू आहे. निवांत राहणार. नुसतं नाव काय. हा नुसतं नाव कविता मोहिते युट्यूब चॅनल. चला बाय करा आजी. कसं बाय येणार नाही का बाय. कविता मोहिते मला कसं येणार? अशीच मला भाजी विकू द्या, पोटापुरतंच येऊ द्या. काय बस म्हणते झालं. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. युट्यूब चॅनल 40